Look at the view. It's very scary. Finally, I did it. So it's a winning moment that I am celebrating here at the top of Harihar Fort. तर आपण आता जो हरिहरगडाचा जो बेस विलेज आहे हर्षवाडी तिथे आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे समोरून जो खालून ज्या बेस विलेजमधून तुम्ही वरचं दृश्य पाहू शकता हाच आहे हरिहर किल्ला. तर किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतरच आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता पार्किंगची व्यवस्था आहे इथे. तर तुम्ही इथे तुमच्या गाड्या पार्क करू शकता आणि इथून आता मागे तुम्ही जो रस्ता पाहू शकता तिथून आपली ट्रेक जी आहे ती स्टार्ट होणार आहे. तर आता आपण गडाच्या पायथ्याशी आहोत आणि आता लगेचच आपण या ज्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर दिस ट्रेक. आता आपण सध्या गडाच्या पायथ्याशी आहोत. हर्षवाडी या गावात आपल्याला यायचं आहे आणि इथूनच आपला जो पुढचा प्रवास आहे तो सुरू करायचा आहे. तर आता माझ्या मागे तुम्ही बघू शकताय हाच आहे आपला हरिहर फोर्ट. तर तुम्ही इथे येताना एक गोष्टीची खात्री करून घ्या की तुम्ही सोबत जास्त काही सामान आणत नाही आहे. तुम्हाला खूप कमी सामान सोबत आणायचं आहे कारण की आपल्याला वर चढाई करायची आणि हा थोडासा डिफिकल्ट किल्ला आहे चढण्यासाठी. सो जितकं कमी सामान वजन तुमच्यासोबत असेल तेवढंच चांगलं असेल. तर आपल्याला इथून हे पाहू शकताय आणि मधला जो पॅच आहे तिथून चालत आपल्याला जायचं आहे. 1-1.5 वर्षानंतर आता एक ट्रेक करणार आहोत. हा मोठा ट्रेक आहे. लास्ट टाइम जो होता तो ट्रेक खूप छोटा होता कुंडाणे केव्स जो हार्डली 30 ते 40 मिनिटाचा होता. परंतु हा जो ट्रेक आहे तो पूर्णपणे आपली जी क्षमता आहे ती अनुभवणार आहे त्याची परीक्षा घेणार आहे. सो 3.5 तासाची राईड केल्यानंतर हा ट्रेक आपण करू शकतोय की नाही हे पाहण्याजोगं राहील. तर होप सो की आपण तो कंप्लीट करू शकू. तर जसे प्रत्येक किल्ल्याबद्दलची काही माहिती किंवा नागरिकांना सूचना केली जाते त्याच प्रकारे या किल्ल्यावर सुद्धा सूचना केलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. तुम्ही इथे बघू शकता एकदम खिंडीप्रमाणे जो व्ह्यू आहे तो दिसतोय. दोन्ही बाजूने पूर्ण मातीचे ढिगारे आहेत आणि मधून आपल्याला जायचं आहे. तर खूप दमछाक होते आता आणि आता दोघंही थोडेसे रेस्ट घेत आहोत. बहुत थक चुके हैं, थोड़ा रेस्ट ले लेते हैं. कारण खूप गरजेची आहे ती. सकाळी 5ला जी जर्नी स्टार्ट केली होती ती आत्तापर्यंत चालू होती आणि 4 तास राइड करून नंतर मग किल्ला चढणं. तो अभी थोड़ा सा हम लोग रेस्ट ले रहे हैं. इट्स नॉट अ जोक. बैठ चुके हैं. तर जोपर्यंत आपण इथे आराम करतोय तोपर्यंत तुम्हाला एक छान असा वरून सुंदरसा एक व्ह्यू आहे तो दाखवतो. तर चला बघूया. मित्रा एक्सपिरियन्स कमाल. अजून तर वरती खूप मजा आहे. ओके तुमचा कसा राहिला एक्सपिरियन्स? ही तर सुरुवात आहे तुमची. मस्त मजा आहे ना. त्याच्यानंतर आहे. ओके थँक्यू. आला तर आपला जो मेन टार्गेट आहे तो वरती असणार आहे. ज्या कातळ दरीमध्ये ज्या कोरलेल्या पायऱ्या आहेत तो आपला महत्त्वाचा टार्गेट आहे.
ब्रो इधर से ये बाबा इथे ती सेल्फी स्टिक. अरे इथून आहे रोड. तुला काय बोललो मी, त्यांना उगाच फिरवलं. नो, तुम्हाला आयुष्यामध्ये काही मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागते. आणि हा असा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी सुद्धा इतकं गड वर चढून यावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला हा जो निसर्गाची किमया आहे ती एन्जॉय करता येणार नाही. खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथे मागे बघू शकता. तर तुम्ही वर चढून आल्यानंतर एक तुम्हाला ग्राउंड टाईप पॅच येईल. तर तो पॅच आल्यानंतर ते थोडंफार पठारासारखं दिसेल तुम्हाला. तर तो आल्यानंतर तुमचा अर्धा ट्रेक कंप्लीट झालेला आहे हे तुम्ही समजून जा. आणि मग त्यानंतर पुढे तो तुमचा जो आहे तो डिफिकल्ट पॅच सुरू होणार आहे. वरती जो पॅच येतो हा ग्राउंड टाईप, तर त्या पॅच आल्यानंतर तुम्हाला त्या राईट साईडला तुम्हाला जायचं आहे. तिथून तुम्हाला दिसतं एक असं छोटंसं दुकान बांधलेलं आहे. तर तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे फॉर हरिहर फोर्ट. चला आता जाऊया. तर इथे दुकानाच्या समोरच एक दगड आहे. त्या दगडावर सुद्धा काही निशाण केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्या दिशेला जायचं आहे ते तुम्हाला कळू शकतंय. काही निशाण आहेत. इथून आहे. ये रा. तर हे निशाणचं आहेत. त्या निशाण तुम्हाला फॉलो करत जायचं आहे. जो पॅच, कठीण पॅच जो आपण बोलत होतो तो वर तुम्हाला दिसत असेल खालून. तर आपल्याला तिथपर्यंत जायचे आहे. आता तुम्ही बघू शकता तिथे काही मुलं लहान दिसत आहे, लहान लहान दिसत आहेत. बट तुम्ही बघू शकताय किती चढत आहेत. तो वो वाला पॅच आहे, यू वाला पॅच. तर आता इथून आपल्याला जायचं आहे सरळ तिथे वर जाण्यासाठी. आणि तिथूनच जो कठीण पॅच चालू होईल. थोड्याच वेळात आपण जो वरचा जो पॅच आहे मेन पॅच तिथे आपण पोहोचणार आहोत. आणि तिथून आपला जो खतरनाक जो ट्रेक आहे तो सुरू होणार आहे, जे वैशिष्ट्य आहे किल्ल्याचं. तर चला जाऊया. तर इथे तुम्ही पाहू शकताय काही म्हणजे तुम्हाला सूचना फलक पण दिलेले आहेत. तर सवंगडी ट्रेकर्स यांच्या मार्फत ते झालेलं आहे. धन्यवाद. द वेट इज ओव्हर. ज्या कातळ पायऱ्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या पायऱ्या आता आपल्या समोर आहेत. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय हाच तो पॅच. तो खूप डिफिकल्ट आहे चढायला. अँड आय एम व्हेरी एक्साइटेड हे चढण्यासाठी. आप पास हो गुलबर्गा. तो गुलबर्गा से भी लोग यहाँ पे आते हैं अपने महाराष्ट्र के जो किले हैं वो देखने के लिए. हाँ कर्नाटक से. तो आप यहाँ पे क्यों आए, किसने बताया आपको ये किले के बारे में? ओके. हमारे BM तो आप देख सकते हो गुलबर्गा में भी अपना जो महाराष्ट्र का जो किला है वो फेमस है.
तर आता खूप थकलेलो आहोत आम्ही दोघंही, त्यामुळे आता लिंबू पाणी पितो नींबू टू पानी बूस्ट आवर एनर्जी. तर जो शेवटचा इम्पॉर्टंट पॅच आहे तो फायनली आता आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण तो पॅच चढायला सुरुवात करणार आहोत. खूप डिफिकल्ट असा आहे आणि खूप काळजी घ्यायची आहे. तर बेसिकली हा जो किल्ला आहे तो त्याच्या ज्या कातळामध्ये कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि या किल्ल्याची जी निर्मिती आहे ती 14व्या शतकामध्ये यादवांनी केलेली आहे. पुढे 1636मध्ये शहाजी महाराजांनी हा किल्ला निजामशाहीमध्ये असताना त्यांच्याकडे घेतला होता. 1818 साली इंग्रजांनी हा जो किल्ला आहे तो मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणेच ते हा किल्लासुद्धा उद्ध्वस्त करणार होते, परंतु याच्या वैविध्यपूर्ण ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांमुळे त्यांनी या किल्ल्याला उद्ध्वस्त केले नाही. तर ही एक जमेची बाजू. तर चला आपण हा जो ट्रेक आहे, एक ॲडव्हेंचरस ट्रेक आहे, त्याची सुरुवात करूया. तर बाकी तुम्ही बघू शकताय हाच तो डिफिकल्ट पॅच आहे आणि आता आपण हा जो डिफिकल्ट पॅच आहे तो चढणार आहोत. अरे तुमने Are you ये ready? बच्चा लोग उठा के लेके जा रहा है. या मंदार, लेट्स स्टार्ट. या सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आपला जो डिफिकल्ट पॅच आहे तो आपण चढायला आता सुरुवात केलेली आहे. हे पाहू शकताय की पायऱ्यांमध्ये काही खाचा केलेल्या आहेत. तर या खाचांमध्ये हात टाकून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे, जेणेकरून इझिली होऊन जाईल हे ट्रेक. सर्वत्र ठिकाणी असं केलेलं आहे पॅच. तर हे आहे आपलं डेस्टिनेशन. तर ह्या खाचांमध्ये आपल्याला हात टाकूनच पुढे जायचं आहे, सरकायचं आहे. तर संडेच्या वेळेला असं हे ट्रॅफिक खूप जास्त होतं माणसांचं आणि मग आपल्याला थांबावं लागतं. वरचे खाली उतरतात तोपर्यंत आपण थांबून राहूया. आपण इथे जरा रेस्ट करते. काळजीपूर्वक आपल्याला उतरायचं आहे. मित्रा, कसा होता एक्सपीरियंस? बहुत अच्छा है, थोड़ा रिस्की है लेकिन बढ़िया है. तो एंजॉय. कहाँ से हो आप? मैं पंजाब से. अरे यार देख सकते हो आप, गुलबर्गा पंजाब कहाँ से लोग आ रहे हैं. फिरोजपुर से. बहुत अच्छा लगा आपसे मिलके. तर पंजाब, गुलबर्गा अनेक ठिकाणाहून लोक इथे येत आहेत, कारण या किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे तेच तसं आहे. या पायऱ्या तुम्ही बघू शकता किती ॲडव्हेंचरस आहे आणि हा जो फील आहे तो खूप छान आहे. तो असंच अशा प्रकारे आपल्याला बसून बसून यायचं आहे. खाली उतरताना खूप काळजी घ्यायची आहे. वर चढताना आपल्याला ॲटलिस्ट आपल्या हातांचा सपोर्ट असतो, पण उतरताना आपला तोल जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उतरताना आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हेलो मैंडी, हाउ इज द एक्सपीरियंस? बहुत बहुत डेंजर एक्सपीरियंस है. वो अपन एक चीज नहीं लेकर आए, उसकी वजह से बहुत ये स्ट्रगल करना पड़ रहा है. तो गाइज ये जो पैच आपको दिख रहा है ये भी बहुत ऑसम है. हम यहाँ से उतरने के टाइम हम लोग वापस जाने वाले हैं. तर माकडांचा उच्छाद खूप येते, तर त्यांच्यापासून पण काळजी घ्यायचीच आहे आपल्याला. आप कहाँ से हो? नासिक से हो? केरला से हो? मंदार सोनार. अरे यहाँ पे सब शिव भक्त है. दम से लग गया, दम से. ओके. तर सर्व शिवभक्त इकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जगदंब. जय जगदंब. जय
नाही आपण उतरितोच थांबा तुम्ही धरा 1 मिनिट आम्ही जाता जो पहिला डिफिकल्ट पॅच होता तो आपला क्लिअर झालेला आहे आणि वरून तुम्ही हा जो व्ह्यू आहे तो बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि इकडची जी तटबंदी होती ती तुटली आहे थोडीफार त्यामुळे इथे थोडी काळजी घ्यायची आहे. हर्षेवाडी मार्गाने जर तुम्ही याल तर तुम्हाला 60 to 70% जो मार्ग आहे तो सावलीच तुम्हाला मिळेल तिथे त्यामुळे एवढं थकावट होणार नाही. सो निरगुटवाडी जो मार्ग आहे तो 5 ते 6 किलोमीटर तुम्हाला वॉकिंग आहे तिथून खालून नंतर मग तुम्हाला तो किल्ल्याची चढाई करायची आहे. सो थोडासा एक्टिक असेल तो. आणि इथे आपला मित्र आलेला आहे मागड तर तो माझा कॅमेरा आता घेण्याचा प्रयत्न करतोय. माकडं पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर त्यांच्यापासून आपल्याला सावधान राहायचं आहे. तुमच्या बॅगेत जर काही खाण्याची वस्तू असेल तर ते तुमची बॅगही हिसकावून घेऊ शकतात आणि त्या ह्याच्यामध्येच तुमच्या खाली पडण्याचे चान्सेस सुद्धा आहेत त्यामुळे खूप सावधान राहायचं आहे यांच्यापासून. काही खाण्याची वस्तू असेल तर ती लपवून ठेवायची आहे कारण आपण ज्या पायऱ्या चढणार होत्या 80°C इतक्या त्या ह्याच्या आहेत त्यामुळे त्या पायऱ्या चढताना थोडा पण धक्का लागला तर आपण पडण्याची शक्यता दाट आहे. पहिला जो डिफिकल्ट पॅच आहे तो आपला क्लिअर झाल्यानंतर पुढचा जो पॅच आहे तो सुद्धा तेवढाच डिफिकल्ट आहे. रिस्क फॅक्टर जास्त आहे कारण की इथे जर तुम्ही हे झाला तर इथे दरी आहे साईडला पूर्ण पाहू शकता तुम्ही. तो इथे थांबवून यायचं बघू शकता किती सुंदर असं काम केलेलं आहे याच्यावर. तर सिंपल वाटतं तेवढं उतरताना नसणार आहे. खूप काळजी घ्यावी लागणार उतरताना. तर सर्व डिफिकल्ट पॅच आपल्याला क्रॉस झालेले आहेत आणि आता आपण पाहू शकताय खालचं बघा तुम्ही ते मला 80°C नाही मला 90°C वाटतात पायऱ्या. तर ईच टाइम तुम्हाला हे जे खाचा दिलेला आहे त्या खाच्यामध्येच हात टाकून चढायचं आहे. भाऊ कसा झाला ट्रेक? एकदम मस्त. किल्ला सर करणं यासारखं दुसरं सुख असं कोणतंच नाही. आणि फायनली आमचा जो हरिहर ट्रेक होता तो कम्प्लीट झालेला आहे. तर मागे दरवाजा पाहू शकता पुरातन आहे खूप. किल्ल्यावर काही मंदिरं आहेत आणि इथून जे सोबत 4 पाण्याचे टाके आहेत ते पण पाहूया आपण. तर आता आपण वर टोकावर आलेलो आहोत आणि जसं प्रत्येक किल्ल्यावर भगवा झेंडा असतो त्याचप्रमाणे या किल्ल्यावर सुद्धा भगवा झेंडा आहे. हा आहे मागचा ब्रह्म पर्वत आणि त्याच्या बाजूला जो तिकडे दिसतोय मागे तो आहे ब्रह्मगिरी. तर त्याचा इतिहास असा आहे की भगवान शंकर जे आहेत त्यांनी त्यांच्या जटा तिथे आपटल्या होत्या आणि तिथूनच गोदावरी नदीचं उगम स्थान आहे. तर नेक्स्ट टाइम जर कधी वेळ मिळाला तर नक्कीच त्या जागेला सुद्धा भेट देऊया कारण एका दिवसामध्ये एवढे सर्व प्लेसेस बघणं अशक्य आहे. जर्मनी भारतात परवानगी
तर तुम्ही हा कडा पाहू शकताय, किती सरळ सोट आहे, एकदम ताशीव कडा आहे तो पण. अगदी टकमक टोकासारखाच आहे, म्हणजे एखादी व्यक्ती जर वरून पडली तर डायरेक्टली ती जमिनीवर पडणार आहे. आता मस्तपैकी फेस वॉश वगैरे करून झालेला आहे आणि आता आपण जायचं आहे त्या मागच्या टोकावर. दिसतं किती सुंदर असा टोक दिसतंय, सेम कलावंतीन दुर्गासारखाच आहे. तर आपण आता त्याला भेट देऊया, त्यानंतर थोडंसं पेटपूजा करूया आणि मग परतीचा प्रवास सुरू करूया. किल्ल्याचं पहिलं टाकं आहे, हे दुसरं टाकं, दिस इज थर्ड वन. एक सुंदर असं मंदिर आहे, हे पाहू शकता किती सुंदर असं आहे. आणि आजूबाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे फडकत आहेत, ते सुद्धा पाहण्यासाठी खूप सुंदर दिसत आहेत. आणि हे किल्ल्यावरील चौथं पाण्याचं टाकं. तर ह्यातील पाणी जे आहे ते खूप स्वच्छ दिसतंय मला, आणि ते डेफिनेटली तुम्ही पिण्यासाठी वापरू शकताय. आणि मित्रांनो, जेव्हा आपण किल्ल्यावर येतो त्यावेळेला अशा टाक्यांमधलं पाणीसुद्धा पीत चला, कारण की डिहायड्रेशनपेक्षा असं पाणी पिलेलं कधीही चांगलं आणि शरीरासाठी चांगलं आहे. ते पाणी क्षारयुक्त पाणी असतं, आणि ते पाणी घाण आहे असं समज करू नका. आम्ही खूपदा ते पाणी पितो. तर आपली न्याहारी करून झालेली आहे आता, आणि आता आपण त्या वरच्या टॉपवर जाणार आहोत. तर आता आपण वरच्या पॅचला चाललेलो आहोत, आणि मागे बघू शकता किती तो तलाव सुंदर दिसतोय. तर आज मला ट्रेकिंग करत असतानाच 2-3 सापांचं दर्शन सुरू झालेलं आहे. तो पॅच आहे तो तुम्ही पाहू शकता, मागेच आहे माझ्या. आता आपण त्या पॅच जवळ पोहोचलेलो आहोत. मंदार, कसं वाटलं एक्सपीरियंस? भरपूर सुंदर एक्सपीरियंस है, बहुत अच्छा एक्सपीरियंस है. नीचे से लगा नहीं था मैं तो ऊपर तक आऊँगा, पर अब जब चढ़ गया हूँ बहुत मज़ा आ रहा है. तो यहाँ पे चढ़ने का कुछ नहीं, उतरते टाइम देखते क्या हालत होती है अपनी. तर हा पण आलेला आहे मैसूरवरून. तो तुम्ही बघू शकताय की गुलबर्गा आहे ते. देन नाउ यू आर फ्रॉम मैसूर. सो आप देख सकते हो कि कितना फेमस हो चुका है ये स्पॉट जो है वो. तर खूप छान वाटतंय की इतक्या बाहेरच्या राज्यांमधून सुद्धा लोक इथे येतात आणि आपल्याला इथून जायचं या किल्ल्याला भेट देत आहेत. तर त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकताय की किल्ल्याची प्रसिद्धी काय. ज्या प्रकारे कलावंतींवर जो वरचा पीक आहे, त्याचप्रमाणे या हरिहर फोर्टवर सुद्धा सेम जो पीक आहे तसाच आहे. फक्त कलावंतींवर वर जाण्यासाठी त्यांनी दोरी दिलेली आहे. तर दोरीच्या सहाय्याने तुम्ही जाऊ शकता इझिली, आणि ते आपल्याला रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, विच इज व्हेरी डिफिकल्ट. सो चला आपण करूया. पण हे करताना आपल्याला खूप दक्षता घ्यायची आहे, कारण की दुसऱ्या साईडला दरी आहे. सो त्याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. सो लेट्स स्टार्ट. I did it. So it's a winning moment that I am celebrating here at the top of Harihar Fort. So bro, how are you feeling? Actually very tired. It's really hard. One of the best treks. Same with the hardest. It's good. Yeah. And just look at the view. राजनीती
फोर्ट ह्याचा जो ट्रेक आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. आता आपल्याला इथून परतायचं आहे परत. आणि खरं थ्रिलचं दुसरं नाव जर काय असेल तर ते हरिहर फोर्ट आहे. ॲक्च्युली खूप म्हणजे काही जे पॅचेस आहेत ते एवढे डिफिकल्ट आहेत की काही जे नॉर्मल पब्लिक असेल त्यांना ते चढतासुद्धा येणार नाहीत. ज्यांना ह्याची प्रॅक्टिस असेल ते लोकच हे चढू शकतात. अँड थ्रिल इज इक्वल टू हरिहर फोर्ट, सो वी कॅन से दॅट. तर हे दूरवर आपल्याला दिसत आहे टाके, हे जे टाके आहे चौथा टाका त्याच्या पलीकडे तुम्हाला एक दिसत आहे, हे आहे धान्याचं कोठार. सो आता आपण तिथे जात नाही आहोत कारण की ऑलरेडी 5 वाजलेले आहेत आणि आपल्याला आता खालीसुद्धा उतरायचं आहे. सो ते जाणं आपल्याला शक्य होत नाही आता. ओके, सो आता आपण डिसेंडिंग स्टार्ट करूया. दगडी पडायची भीती वाटतंय. लाइक बना दूंगा ब्रो. चलते रहो, चल कीप वॉकिंग. Guys, just look at the view. It's very scary. उतरताना एक विशेष काळजी घ्यायची आहे कारण की तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या खाली जे आहेत त्यांना सुद्धा इजा पोहोचू शकते. सो तर आता आपण जो मिडल पॅच आहे तिथे आता पोचू. काही जागा अशा आहेत की तुम्ही इथे थोडी पण म्हणजे हलगर्जीपणा करू शकत नाही कारण इथून डायरेक्ट तुम्ही खाली जाल. झालं का तुझं? दिस वन इज अ नाईस वन. आणि काही पब्लिक इथे आपल्याला भेटते मुंबईवरून. ओके. तर कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर? अमेझिंग, सुपर, बेस्ट. ओके. खूप मजा आली. कलावंतीन दुर्गा केलाय? मी केलाय. ओके. तर हा कलावंतींपेक्षा हा थोडासा म्हणजे वरचा जो पॅच आहे तो खूप जरा डिफिकल्ट आहे आणि तुम्ही एन्जॉय कराल वरचा पॅच वर आल तेव्हा. एकदम टॉप वाला. दे आर प्लॅनिंग टू स्टे हियर, सो एन्जॉय युअर स्टे. थैंक यू. बाय बाय. बाय. भयंकर किया ना भाई लोगों ने अभी तेरा चप्पल चोरी करके. तो तर या गडाच्या जो बाजूचा तुम्हाला बघता तटबंदी पण खूप छान वाटते बघायला. तुम्ही बघू शकता. हे बघा, These are my slippers. या गज याने याच्या कोणीतरी बुटं चोरली ॲडिडासची 3000 रुपयांची. तो बिचारा म्हैसूरवरून आला आहे आणि तो खूप दुखात आहे आता. तर तो बोलला की तुम्ही पुढे व्हा, मी हळूहळू येतो. आता माझी टाइम. असं करू नका रे, आपल्या महाराष्ट्राची इज्जत घालू नका. तर उतरताना हे बघ अशा प्रकारे उतरायचं म्हणजे असे